रंजना पण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्याकरिता रंजन या. पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल देवांशी रेवेन आणि दुसऱ्या बाजूला साई गजानन 548 आणि पुढच्या मॅचसाठी इन्व्हाइट करतो मायक्रोफोनवरती कर्षजी पाटील सर यांचा गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओव्हर टू यू. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच. हार्दिक तुम्ही यांचा आवाज आपण ऐकत होता. मॅन ऑफ द मॅच आपल्याला बघायला मिळत आहेत. अतिशय सुंदर पद्धतीने ज्यांनी मात्र खेळ स्वीकारला. मी सदानंद पाटील साहेबांना विनंती करतोय तुमच्या शुभ हस्ते मात्र मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑलराऊंडर परफॉर्मर म्हणून ज्यांचा मात्र इथे गुण गौरव होत असताना अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ तुमच्या माध्यमातून राहिला. वेल प्ले. आणि आता पुढील मॅच कोणता देखील तुम्हाला शुभेच्छा आहेत. परंतु तत्पूर्वी आता पुढील होणारा सामना एका बाजूला देवांश 11 तर एका बाजूला आपण पाहतो साई गजानन 548 यांच्यातला मात्र बंद आपल्याला बघायला मिळत आहे. चेंडू पळीत लागलेला मात्र कडवा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी KPLचं सीझन पहिलं आणि पहिल्या सीझनमध्ये प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये घर करणारी स्पर्धा. एक कमालीचं आयोजन. कृतिक असतील, केदार असतील आणि त्यांचे साथी असतील. अतिशय सुंदर आणि एक दिमागदार असं आयोजन. नाईट फ्लड लाईटचा मात्र आनंद घेत असताना प्रत्येक खेळाडू आज खारेकुरणमध्ये निश्चित स्वरूपात जणू काही यात्रा उत्सव आहे की काय. प्रत्येक जण मात्र या स्पर्धेला वेळ देतोय. आमच्या माता भगिनी देखील आम्हाला बघायला मिळत आहेत. वेळेचा जर विचार केला तर निश्चित स्वरूपात आपण पाहतोय ऑलमोस्ट 10:30 झाले. परंतु खऱ्या अर्थाने माता भगिनी संध्याकाळी 8 वाजल्यापासून इथे पोहोचतात. चूल आणि मूल सोडून आजच्या दिवसात गावाच्या क्रिकेटसाठी ज्यांनी मात्र वेळ दिला. आणि अगदी आपण पाहू शकाल आज मात्र आपण पाहू शकाल सुंदर अशी स्पर्धा इथे मात्र चेंडूंचा मात्र आपण पाहतोय. एक सुंदर पद्धतीचे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. ओस्लो ज्या कंपनीचे मात्र चेंडू इथे यश फडकर यांनी प्रोव्हाइड केले या स्पर्धेकरिता. देवांश 11 हा संघ मात्र बॅटिंग करत असताना बघायला मिळेल. तर साई गजानन 548 हा संघ तुम्हाला फिल्डिंग करत असताना बघायला मिळेल. सामन्याला होईल सुरुवात. एक चांगली स्पर्धा, दिमागदार आणि देखणी स्पर्धा. KPL सीझन 1 पहिल्याच वर्षात या स्पर्धेला भरपूर प्रेम मिळालं प्रेक्षकांचं म्हणायला हरकत नाही. बॉल हे चॉईस नसणार आहेत. जो चेंडू असेल तो मात्र तुम्हाला ॲग्री करावा लागेल कारण एकाच पद्धतीचे हे सगळे चेंडू आहेत ज्या अनुषंगाने आपण पाहतोय. जाऊया मॅचकडे. सामन्याला होईल सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला बघायला मिळतील. अक्षयला आपण पाहतोय आणि फलंदाजी एंड करिता आपण पाहतोय 2 फलंदाज. एका बाजूला धीरज आणि एका बाजूला आपण पाहतोय जितेश. धीरज यांना आपण पाहतोय मासगाव टॉप कार्यरत आहेत. एक अतिशय सुंदर पद्धतीनं नौदल सेनाच्या ज्या बोटी फायटर बोट भारतासाठी मात्र काम करतात. अगदी आपण पाहतोय त्याच मासगाव टॉपमध्ये कार्यरत धीरज यांना आपण पाहतोय कार्पेंटरी या डिपार्टमेंटमध्ये मात्र चांगल्या पद्धतीने काम त्यांचं मी पाहिलंय. यावेळी पहिलाच बॉल नो चेंडू. खराब क्षेत्ररक्षण कॉर्डिनेशन दोघांमधलं मात्र अगदी आपण पाहतोय यस नो यामध्ये चाललेली भानगड. अगदी शेवटच्या क्षणाला आपण पाहतोय यस नो मध्ये सिंगल पूर्ण झाला. येस ऑल राईट. आपण पाहू शकाल आज 10 संघ आहेत. प्रत्येक संघामध्ये 10 प्लेयर आहेत आणि प्रत्येकाने आवर्जून या स्पर्धेमध्ये भाग घेतला. मित्रांनो तुमची मात्र जी प्रवेश फी आहे, प्रवेश शुल्क जर तुम्ही जमा करत नाही तर पुढचा सामना हा थांबवला जाईल याची दक्षता घ्या. जे कोणी खेळाडू प्रवेश फी शुल्क देणे बाकी असतील त्यांनी आपल्या कर्णधाराकडे आपल्या ओनरकडे ते पैसे जमा करायचे आहेत. कारण आयोजन म्हटलं, नाईट आयोजन म्हटलं की सगळ्या गोष्टी भरपूर किचकट असतात. फक्त आयोजन म्हटलं की सहज होत नाही. ज्याच्यासाठी मात्र आपण पाहतो अथक परिश्रम, तारेवरची कसरत आयोजकांसाठी असते. त्या अनुषंगाने मित्रांनो सहकार्याची गरज आहे. स्पर्धा कोणाची एकट्या दोघांची नाही. स्पर्धा ही आपल्या गावची आहे. स्पर्धा ही आपली आहे. ज्या अनुषंगाने त्या स्पर्धेकडे जर तुम्ही पाहिलं तर स्पर्धा ही सुंदर आहे. पहिलं वर्ष दिमागदार, दुसरं वर्ष याहून सुंदर होईल या अपेक्षांसह तुम्ही आहात तर या स्पर्धेला मात्र सहकार्याची गरज आहे. चौकार आला या धावसंख्या 4 स्कोर कार्डला धावा जाऊन पोहोचतील. फलकावरती जर तपासून पाहिल्या तर 7. अर्थात आपण पाहतोय भारताचा माजी कर्णधार ज्याने भारताला 3ही
ICC इव्हेंटच्या ट्रॉफी, 2007चा T20 वर्ल्ड कप, 2011चा वर्ल्ड कप आणि तदनंतर 2013ला चॅम्पियन्स ट्रॉफी. नो डाऊट अर्थातच महेंद्रसिंग पानसिंग धोनी यांचा मात्र जर्सी क्रमांक 7 इथे मात्र आठवण करून देणारा आपल्याला बघायला मिळतोय. क्रिकेटच्या पटलावरती मात्र आपण पाहतोय युवराज सिंग यांचा 12 क्रमांकाची जर्सी. तदनंतर जर आपण पाहिलं तर चेंडू फेकून झालेत या षटकातले ते म्हणजेच 4. स्कोर कार्डला धावसंख्या एकंदरीत आता 4 चेंडू आणि 9 धावा या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मी उल्लेख करत होतो युवराज सिंग यांचा, जी मात्र 12 क्रमांकाची जर्सी, 10 क्रमांकाची जर्सी आणि 7 क्रमांकाची जर्सी खऱ्या अर्थानं रिटायर जर्सी म्हणून आपल्याला पाहायला मिळते. ती जर्सी पुन्हा होणं नाही आणि ते खेळाडू देखील पुन्हा होणं नाही. सॉफ्ट हँडनं खेळलं आहे, अगदी जेंटल पुश आणि जिथून आपण पाहू शकाल सिंगल मिळाली. 5 चेंडूंचा खेळ पूर्ण होतो, धावसंख्यात 10. एका बाजूला आपण पाहतोय धीरज आहेत, एका बाजूला जितेश आहेत. शेवटचा बॉल असेल या षटकातला. टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय सरळ सीमा पलीकडे, अगदी आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी देखणा चौकार. यस डीजे क्रिकेटमध्ये देखील ज्यांच्या नावाची छबी सातत्याने पाहिलं आहे इथे देखील आपण पाहतोय काय चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं अक्षय यांच्या माध्यमातून. आता अक्षय किणी गोलंदाजी मार्कवर आहेत, अक्षयला अक्षयची साथ आणि चांगली गोलंदाजी जर होत असेल तर क्षेत्ररक्षकाने मात्र त्यांना निश्चित स्वरूपात एक बॅट बॉल पाठीचा कणा म्हणून साथ देणं अत्यंत गरजेची भूमिका या क्रिकेटच्या खेळामध्ये आणि सध्या ते बघायला मिळत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय या सॉफ्ट हँडने खेळलंय, अगदी चांगल्या चेंडूला सन्मान मिळतोय. या सन्मानानं सिंगल मात्र इथे पूर्ण होते. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय ते म्हणजे आतापर्यंत स्कोर कार्डला 15. चांगलं क्रिकेट दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस धीरज क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता, अगदी आडव्या बॅटनं खेळायचं होतं. आजचं क्रिकेट तेच धावतं क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट सध्या चर्चेतलं काय आहे तर क्रॉस बॅटेड. आधीचं क्रिकेट तंत्रशुद्ध फटके मेरिटवरती खेळण्याचा प्रयत्न असायचा. आता फलंदाज जास्तीत जास्त मनसुब आहे, क्रॉस बॅटवर मात्र भरोसा दाखवतात. इथे मात्र यष्टीरक्षण थोडंसं खराब. धीरजला पुन्हा एकदा संधी मिळाली, अगदी डॉट बॉल होता परंतु आपण पाहतोय शेवटचा बॉल या षटकातला. अक्षय किणी अगदी कमी वेळात मात्र त्यांनी षटक फेकलं, कारण डॉट चेंडूची भरणा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. या षटकात 3 डॉट बॉल फेकण्याचा मानस त्यांनी ठेवलाय. यावेळी समोरच्या दिशेने चेंडू चाललाय इंटू द गॅपमध्ये, चेंडू नाही थांबणार, चेंडू निघून चाललाय सीमा पलीकडे. KPLचा दर्जेदार चौकार. सुहास कारभारी, मी ज्यांचा उल्लेख मगाशीच केला होता, ओव्हरऑल क्रिकेटमध्ये देखील उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहिलंय. अगदी तेज गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलाच बॉल फुलर लेनचा क्रॉस बॅटनं मात्र खेळलाय, धीरजच्या बॅटमधून आलाय देखणा चौकार आणि अत्यंत महत्त्वाचा चौकार. धीरज थोडासा खराब फॉर्मशी झुंज घेत होता परंतु आता शेवटच्या क्षणाला शंखनाद फुंकलाय. अत्यंत महत्त्वाच्या या धावा आहेत आणि त्या धावा येणं देखील गरजेची भूमिका होती. कठीण काळात संघर्षाचा चौकार शोधला तो म्हणजे धीरजने. या चौकारानं आता आत्मविश्वास ही भूमिका महत्त्वाची असेल. इथून आत्मविश्वास दुणावलाय, आत्मविश्वास शिगेला पोहोचलाय, गोलंदाजाला दडपणात टाकलाय. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा क्रॉस बॅट चेंडू. इथे मात्र आपण पाहतो काही क्षेत्ररक्षण केलं, क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळत आहेत. वैभव मागच्या मॅचमध्ये मात्र बेधडक फलंदाजी, आता उत्तम दर्जाचं अप्रतिम क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सरळ डाऊन द ग्राउंड चेंडू चाललाय सीमा पलीकडे, आलाय षटकार आणि या षटकाराने धीरज यांच्या खेळीला पूर्ण विराम. डॉन
धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 24 वरती एक गडी बाद पहिला धक्का. धीरजनं चौकार शोधला होता परंतु त्या चौकाराला सुगंध देता आला नाही. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्या चौकाराची खेळी पूर्ण करू शकले नाही. इथून वाईट बॉल. एक विकेट मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा सुहास यांची लाईन ऑफ लेंथमध्ये भरकटली दिशावर लाईन आपल्याला पाहायला मिळाली. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, जोखीम पत्कारली होती परंतु या पद्धतीने जर बॅकअप असेल तर हरकत नाही. धावसंख्या जर आपण पाहिली तपासून तर धावा जाऊन पोहोचतात फलकावरती. 25 लॉस ऑफ 1 विकेट. 26 धावा, माफ करा, 26 धावा धावफलकावरती आहेत. आणि सध्या जर आपण पाहिलं तर एकंदरीत इथून खराब क्षेत्ररक्षण. 26ला 4ची जोड, धावसंख्या 30. आणि या षटकात जर आपण विचार केला तर अगदी शेवटचा बॉल बाकी असेल. 30 धावा या धावफलकावरती आहेत. सुहास कारभारी राईट हँड ओव्हर द विकेट. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्यानं षटक क्रमांक 3चा खेळ संपला आणि 3 षटकांच्या खेळाअखेर धावसंख्या 31 वरती एक गडी बाद अशी स्थिती. 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. जर मात्र तुम्हाला याच पद्धतीच्या आणखीन चांगल्या स्पोर्ट्स या चॅनलला आता सबस्क्राईब करा. तुम्हाला याच पद्धतीच्या चांगल्या स्पर्धा बघायला मिळतील, नो डाऊट. जी मात्र लाईव्ह स्ट्रीम आपण पाहतोय अगदी मोबाईल हॉटस्पॉटवरनं मात्र आता सध्या ही स्पर्धा लाईव्ह आपल्याला पाहायला मिळत आहे कारण नेटचा थोडा इश्यू आहे. तर मात्र उद्या मात्र हे सर्व सामने तुम्हाला अपलोड होताना पाहायला मिळतील 6 सीटर स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलवरती, या यूट्यूब वाहिनीवरती. यूट्यूब ही संकल्पना जर आपण पाहिली तर 14 फेब्रुवारी 2005ला मात्र अंमलात आणली गेली. अगदी अँड्रॉइड व्हर्जन आलं आणि यूट्यूब आज जर पाहायला गेलं तर यूट्यूब सर्वात महत्त्वाचा भाग झाला आहे. खऱ्या अर्थानं प्रत्येक लहान मुलगा म्हणा किंवा बुजुर्गापर्यंत म्हणा, तदनंतर तरुणांपासून महिलांपर्यंत म्हणा, यूट्यूब यावरती सगळ्या गोष्टी मात्र शिकता येतात, बघता येतात. ज्या अनुषंगाने यूट्यूब ही भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली. त्यानंतर 2005ला ही यूट्यूब चालू झाल्यानंतर आपण पाहतो 2Gचा काळ होता, नेटचं प्रमाण भरपूर कमी होतं आणि आज जर आपण पाहायला गेलं तर यूट्यूब सर्वाधिक जास्त चर्चेतलं राहिलं आहे. आणि त्याच पद्धतीचं 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्ह ही वाहिनी देखील आपण पाहतोय. त्याच्या माध्यमातून KPLला मात्र लाईव्ह स्ट्रीमिंग आपण पाहतोय. टॅप केलाय चेंडूला, चेंडू चाललाय, एक टप्पा घेत 1 बाउन्समध्ये चौकार. यावेळेस पुन्हा एकदा टॅप करायचा होता. चेंडू फळीचा मात्र संपर्क व्यवस्थित नाही. इथे मात्र विकेट मिळेल आणि षटक क्रमांक 4चा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. जर आपण तपासून पाहिली तर 38 धावांचं हे टार्गेट. 38 धावा कुठल्या पद्धतीने मात्र पूर्ण होतील या सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि पुढच्या मॅचच्या टॉसकडे जाऊया. पुढच्या मॅचचा टॉस देखील इथून अनाऊन्स होईल. त्यानंतर त्वरितच आपण टॉससाठी यायचं आहे. विरुद्ध साई आराधना. पुढचा मॅचच्या टॉससाठी या. सतवाई विरुद्ध साई आराधना या दोन कर्णधारांना विनंती करेन की आपण टॉससाठी यायचं आहे. एकंदरीत लीग स्टेजमध्ये 20 सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर मॅच क्रमांक 7कडे आपण आहोत. येणाऱ्या काळात आणखीन टॉससाठी या. साई आराधना विरुद्ध सतवाई या दोन संघांमधला कडवा संघर्ष आपल्याला बघायला मिळणार आहे पुढील मॅचमध्ये. परंतु सध्या या मॅचचा जर आपण विचार केला तर 37 या पहिल्या इनिंगमध्ये लागल्या. नाण्याची एक बाजू आपण पारखून पाहिली, हेड्समध्ये मात्र 37 धावा राहिल्या आणि आता टेल्स दाखवण्याकरिता 2 फलक. एका बाजूला जर आपण पाहिलं तर अक्षय आणि एका बाजूला कुणाल, 2 मातब्बर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. परंतु तुम्हाला इथून जसं म्हटलं जातं त्या पद्धतीचा खेळ देखील तुम्हाला करावा लागेल. शिवशक्ती पाटील यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते मात्र आपण टॉस तो करणार आहोत. सतवाई विरुद्ध साई आराधना. शिवशक्ती पाटील यांना विनंती करतोय की या तुमच्या शुभ हस्ते आपण तो पुढच्या मॅचचा टॉस करणार आहोत. ग्रामपंचायत सदस्य अर्थातच शिवशक्ती पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण तो टॉस करणार आहोत. सुरुवात झाली या मॅचला या दुसऱ्या डावात आणि दुसऱ्या डावाची सुरुवात होत असताना पहिलाच बॉल इथून नोच्या माध्यमातून बघायला मिळाला आणि एकंदरीत जर आपण पाहिलं
अगदी खोलवर टप्पाचा बॉल होता आणि जिथून आपण पाहतोय पंचांकडे मागणी केली होती आणि इथून जर आपण तपासून पाहिलं तर डॉट बॉलची सांगता खूप सुंदर पद्धतीने मात्र हा खेळ चालू आहे. संध्याकाळी मात्र आपण पाहतोय प्रमुख मान्यवर अगदी या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याकरता आले. तदनंतर 7:45 वाजता पहिला चेंडू पडला आणि आज जर पाहिलं तर मॅच क्रमांक 7 मध्ये आपण दाखल झालोय. वेळेचा विचार करत असताना मॅनेज देखील करायचं आहे. वेळेची दखल घ्या. लेगबाईच्या संकेतात मात्र इथून सिंगल मिळेल. चेंडूचा खेळ झाला या षटकात आतापर्यंत जर आपण तपासून पाहिला तर 2 सॉफ्ट हँडने खेळलाय. चेंडूला मात्र वळण दिलंय. चेंडू चाललाय ऑन साईडला. सिंगल मिळेल. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या 4 फलकावरती आहे. सावध सुरुवात अत्यंत महत्त्वाची भूमिका. जरी पहिल्या षटकात धावा आल्या हरकत नाही, परंतु विकेट न गमावता तुम्ही कसं खेळता हे महत्त्वाची भूमिका असेल. चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी शेवटच्या क्षणाला बॅकअप देखील तेवढाच महत्त्वाचा होता आणि खऱ्या अर्थानं तो बॅकअप मिळाला. छत्रपती शिवाजी राजांना देखील बॅकअप होता. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय जीवा महाला म्हणून आपल्याला पाहायला मिळाले. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय खूप छान पद्धतीनं तो देखील सुवर्ण काळ राहिला. कधी इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरात लिहिलं गेलं. सॉफ्ट हँड मात्र इथे देखील खेळलाय. सिंगल मात्र मिळेल. या सिंगल डबलच्या खेळाला सध्या रंग आले आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आता जाऊन म्हणजेच 6 वरती. षटक क्रमांक आपण पाहतोय ते म्हणजेच पहिलं इथे मात्र समाप्ती अखेर आले आणि 6 धावा धावफलकावरती आहेत. आता इक्वेशन 18 बॉल आणि 32ची गरज. साई गजानन 548 ज्यांच्याकडे वैभव सारखा फलंदाज अत्यंत महत्त्वाचा घातकी फलंदाज आहे आणि तो असताना आपण पाहतोय आता 12 बॉल आणि गरज आहे ती म्हणजे 38ची. 32 धाव्यांची गरज आहे. निश्चित स्वरूपात 12 चेंडू आणि 32 धावा. 18 चेंडू. ऑल राईट. 18 चेंडू आणि सुरुवात मात्र इथे 9 होत आहे. गरिबी में आटा गेला. धीरज आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू होता आणि पहिल्या चेंडू मागे जर आपण पाहिलं तर चांगली लाईन ऑर लेन ही अत्यंत महत्त्वाची भूमिका असताना 9 चेंडू आला. म्हणजेच आता कठीण काळातून तुम्ही थोडंसं डगमगत सावरत होतात त्याच वेळेला पुन्हा एकदा कोलमडलेत अशा अपेक्षा पुन्हा एकदा भंग झाल्या कारण 9 बॉलची सुरुवात झाली. धीरज गोलंदाजी ट्रॅकवरती. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 11. पुन्हा एकदा टॅप केलाय. समोरच्या दिशेने मात्र खेळायचं होतं. अगदी धीरज स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये पुढे आला होता. बॅकअपला मात्र लॉंग ऑफचा खेळाडू तैनात. 1 चेंडू आणि 11 धावा. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज धीरज तयार होतोय पंचांच्या डावीकडून उजव्या हातानं. यावेळी 6 बॉल देखील नो आहे. पंचांनी मात्र बोट उचललाय. आता पंच निश्चित स्वरूपात तो 9 चेंडू आहे तो दर्शवतील आणि नो बॉल इथे मात्र घोषित होतोय. या नो बॉलनं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 12 वरती. दोन्ही पंच अत्यंत महत्त्वाची भूमिका अदा करतायत आणि धावसंख्या 12. कुणी स्कोरर असेल तर प्लीज या कारण जो आता स्कोरर आहे त्याचा मात्र पुढचा सामना आहे त्या अनुषंगानं विनंती असेल की आपण यायचं आहे. जाऊया मॅचकडे. हा देखील चेंडू नो आहे. धीरजला इथून चांगली लाईन ऑर लेंथ शोधावी लागेल कारण जरी तुम्ही 38 धावांचं टार्गेट ठेवलं असेल हरकत नाही. तुमच्याकडून जर आपण पाहतो एक्स्ट्रामध्ये गोलंदाजी राहिली तर मात्र त्या धावा इथून सहज रीती सर होतील. 13. 1 बॉल आणि 13 धावा. एका बाजूला आपण पाहतोय अक्षय. यावेळेस मॅचची एज मागे मात्र यष्टीरक्षकांना केलेली चूक. धावसंख्या जाऊन पोहोचतंय ती म्हणजे आतापर्यंत 14. कुणाल आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. यावेळी 6 बॉल वाईट. एक्स्ट्रा आणि एक्स्ट्रा. एक डाव क्रिकेटमध्ये अत्यंत महत्त्वाची संबोधली जाते. 2019 वर्ल्ड कपचा फायनलचा मॅच पाहिला असेल. अगदी न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड ज्यामध्ये फायनल मॅच टाय झाली. सुपर ओव्हर टाय झाली. बाउंड्री काउंट करून मग विजय दिला इंग्लंड या संघाला. त्या अनुषंगानं एक्स्ट्रामध्ये एक धाव किती मॅटर करते हे खूप महत्त्वाची भूमिका आहे. एक धावेसाठी मात्र झगडत आहेत परंतु वाईट +1 अशा 2 धावा मिळतील आणि धावसंख्या जाऊन पोहोचते. आत्तापर्यंत जर तपासून पाहिली तर 17 चेंडूंचा खेळ झाला आत्तापर्यंत 2. 16 चेंडू 21ची गरज. 21ची गरज आणि 16 चेंडू. धीरज गोलंदाजी ट्रॅकवरती जरूर आले परंतु जी गोलंदाजी असायला हवी होती ती गोलंदाजी बघायला मिळाली नाही. खऱ्या अर्थानं आपण पाहतो डगआउटमध्ये थोडेसे हताश निराश असे मात्र त्यांचे प्रेक्षक राजा आहेत कारण धीरजकडून अपेक्षा भरपूर ठेवलेल्या आहेत. यावेळेस हा बॉल देखील वाईट. प्रेशर दबाव या सगळ्या गोष्टी मात्र मैदानाच्या आतमध्ये विसरत तुम्हाला चांगली गोलंदाजी कुठल्या पद्धतीने करता येईल हा देखील प्रयत्न तेवढाच अत्यंत गरजेचा आहे. आणि इथे जर आपण पाहिलं तर चौकार मिळेल. कुणालच्या पाठमधून धीरजच्या विरोधात चाललेली मात्र इथे हाणामारी आणि मारामारी. काय चांगली बॅटिंग. 4.
3 चेंडू आणि 22 धावा, आणखीन 3 बॉल येणं बाकी. आणि आता जर आपण पाहतो इक्वेशन तपासून पाहिलं तर 15 बॉल 16ची गरज, 15 चेंडू 16ची गरज. धावसंख्या फलकावरती आहेत 22 नाबाद, 3 बाद आणि जिंदाबाद. यावेळी हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न, सिंगल इथे देखील मिळेल की सिंगलने मात्र सिंगल पूर्ण होते. धावसंख्या 23. भागीदारी अत्यंत महत्त्वाची भूमिका, पार्टनरशिप, कॉन्ट्रिब्युशन. क्रिकेटचा सामना कुठलाही एकटा खेळाडू तुम्हाला जिंकून देणार नाही, तुमची मात्र भागीदारी, पार्टनरशिप महत्त्वाची भूमिका. सध्या मात्र जर आपण पाहिलं तर एक्स्ट्रामध्ये का होईना परंतु धावा येत आहेत. फलंदाजी करणाऱ्या संघाला काय हवं आहे, एक डाव खूप महत्त्वाची आणि ती एक डाव मिळते त्यांना सध्या मैदानाच्या आत. पुन्हा एकदा धीरज, हा देखील नो बॉल असेल. धीरज यांचा मात्र आपण पाहतोय चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर गोलंदाजी इथे निश्चित स्वरूपात पंच आहेत, आर्ग्युमेंट्स नको, पंच इथे असणार आहेत, पंच पाहतील. नो बॉल आहे. पंचांनी मात्र इथे घोषित केलं आहे की हा बॉल देखील नो असेल. एक्स्ट्रामध्ये गोलंदाजी भरपूर झालं आहे. धावसंख्या जाऊन पोचते 26, 26 धावा. चौदा चेंडू आणि 12ची गरज. फुदरलेनचा बॉल होता आणि इथून जर आपण पाहिलं तर डॉट बॉल. 13 चेंडू 12ची गरज. फलंदाजांना मात्र विशेषतः कष्ट करायला चान्स दिला नाही धीरज यानं, कारण एक्स्ट्रामध्ये गोलंदाजीच त्यांनी जास्त हाताळली. आता इथे देखील सिंगल मिळेल. सिंगलने मात्र 2 षटकांचा खेळ संपतो. 2 षटकांच्या खेळाखेर धावसंख्या 27. 12 चेंडू 11ची गरज, 11ची गरज आणि 12 चेंडू. सामना अटीतटीच्या वळणावरती. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डिजेला. यावेळी जर आपण पाहिलं तर 9 चेंडू. अगदी ताबडतोब प्रहार केला होता कुणाल यानं आणि खऱ्या अर्थानं कुणाल गोलंदाजी ट्रॅकवरती जर आपण पाहिलं गोलंदाज जितेश याचा पहिलाच बॉल नो राहिला आहे. धावा कमी आहेत तुमच्याकडे. आता खर्च देखील त्याच पद्धतीचा करावा लागेल. 25 गोलंदाजी मॅचमध्ये पलटवार तुम्ही करू शकता, परंतु इथून 1 ते 2 विकेट अगदी महत्त्वाचे असतील. त्यामध्ये कुणाल आणि अक्षय यावेळेस आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा नो. गोलंदाजी खराब, हताश, हतबल असा मात्र हा डगआउट आपल्याला पाहायला मिळतो. तो म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या संघाचा, कारण चांगला स्कोर केल्यानंतर देखील धावा व्यवस्थित रोखू शकत नाही. ती मात्र डोकेदुखी राहिलं. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आता फलकावरती जाऊन पोचतंय. अर्थात 30 धावा, 11 बॉलचा खेळ बाकी असेल आणि आपण पाहतोय 8ची गरज आहे. 38 धावांचं टार्गेट तुमच्या समोर. यावेळेस हा बॉल पंचांनी मात्र 2 हात समांतर केले. यस, इट्स अ व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलनं मात्र जर आपण पाहिलं तर धावांमध्ये आता फेरबदल होईल. सॉफ्ट हँडनं केलं अक्षय आणि कुणाल ही जोडी. काय चांगलं क्रिकेट, परंतु विशेषतः मोठे फटके खेळण्याची त्यांना संधी मिळाली नाही, कारण गोलंदाजांनी एक्स्ट्रामध्ये गोलंदाजी भरपूर केली आणि त्या अनुषंगाने मात्र आता बॅटिंग करणारा संघ थोडासा वरचढ करतोय. फील्ड रिस्ट्रिक्शनमध्ये थोडंसं बदलाव. एक मात्र आपण पाहतोय शॉट मिड विकेटला खेळाडू, त्यानंतर एक शॉट कव्हरला खेळाडू ठेवला होता. इथे देखील सिंगल मिळेल. सिंगलने मात्र समाधानी व्हावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती म्हणजे आत्तापर्यंत 33. 9 चेंडू आणि 5ची गरज. 9 चेंडू 5ची गरज, 5ची गरज आणि 9 चेंडू. यावेळेस इंटू द कॅपमध्ये खेळलं आहे आणि इथे देखील सिंगल मिळेल. 8 चेंडू 4ची गरज, 4ची गरज आणि 8 चेंडू. रात्रकालीन स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. KPL पहिलं वर्ष अतिशय सुंदर आणि दिमागदार असं नियोजन आपण पाहतोय. यावेळेस फ्लिक ऑन द रिस्क मनगटाच्या साह्यानं फटका खेळला होता कुणाल यानं. क्षेत्ररक्षणाला मात्र एक संधी मिळाली होती, परंतु ती देखील संधी उठली. आपण पाहतोय शॉटमध्ये अगदी ऑन साईडला क्षेत्ररक्षण करणं तेवढंच पुष्कळ कठीण असतं. प्रयत्न चांगले राहिले. सॉफ्ट हँडनं मात्र खेळण्याचा प्रयत्न, अगदी स्वीप करायचा होता सिंगलसाठी, परंतु शेवटचा बॉल आता बाकी. 7 बॉल आणि 3ची गरज असेल. 7 चेंडू आणि 3ची गरज. सुदर्लेनचा बॉल इथे देखील आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि आता जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं
6 चेंडू आहेत आणि धावा जमवायच्या तुम्हाला 3. घेऊया एक ब्रेक आणि येऊया ब्रेक नंतर या मॅचमध्ये. देवेशला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती 6 बॉल आणि 3 धावा डिफेंड करण्याकरिता. ज्या एक्स्ट्रा धावा राहिल्या त्याच मात्र तुम्हाला तर त्रास देतच सध्या म्हणायला हरकत नाही, कारण एक्स्ट्रामध्ये गोलंदाजी भरपूर झाली आणि त्याच गोलंदाजीने त्रास दिला आहे असं निश्चित स्वरूपात म्हणावं लागेल. कारण तुम्हाला इथून कंजूस गोलंदाजी करणं हे अत्यंत महत्त्वाची भूमिका होती, ती मात्र राहिली नाही. त्या अनुषंगानं मात्र आपण पाहतो एक्स्ट्रामध्ये भरपूर गोलंदाजी. आता 6 बॉल 3ची गरज. एक आगळा वेगळा चेंडू फेकला होता, पंचांनी मात्र त्या चेंडूला नो घोषित केलं आहे. मॅच इज लेवल, स्कोर इज लेवल. आता मात्र आपण पाहतोय शेवटच्या धावेची काही गरज नव्हती. विशेषमध्ये मात्र आपण पाहतोय 2 धावा झाल्या होत्या, आता फक्त एका धावेची गरज आहे आणि एका धाव मात्र आपण पाहतोय कुठल्या पद्धतीनं मात्र जमा करतील नवीन फलंदाज वैभव. आक्रमकतेचं दुसरं नाव अर्थात वैभव आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्याच मॅचमध्ये याच गोलंदाजाच्या विरोधात काय बॅटिंग केली होती. जेवढा चांगला वेग तेवढा चांगल्या रिप्लेमध्ये आन्सर ज्याने मात्र केलं होतं, अर्थात तोच वैभव आपल्याला पाहायला मिळतोय. 11 वाजत आलेत. अगदी आपण पाहतोय आणखीन भरपूर सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. ज्या अनुषंगाने आपण पाहतोय 4-4 षटकांचे सामने खेळतोय. अतिशय सुंदर, अगदी क्लास ड्राईव्ह. सिंगलने मात्र विजयाचा शिक्का ते मात्र मुहूर्त आणि मॅन ऑफ द मॅचकडे देखील आपण जाणार आहोत. या मॅचच्या पुढचा मॅच देखील सुरुवात होईल. जास्त वेळ न घेता मैदानाच्या आतमध्ये पुढील 2 संघ दाखल होतील आणि सामन्याला देखील सुरुवात होईल. घेऊया एक ब्रेक आणि मॅन ऑफ द मॅचकडे देखील आपण जाणार आहोत.